नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. सर्व शिवभक्तांना पारद शिवलिंग माहीतच असेल, पण याची उत्पत्ती कशी झाली आणि याची स्थापना कशी करावी, या पारद शिवलिंगाच्या पूजनाने काय लाभ होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप महत्त्वाची माहिती आहे. या माहितीचा तुम्हाला लाभच होणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पारद शिवलिंगाला शंभूबीज मानले जाते. याच्या उत्पत्तीविषयी सांगितले जाते की हे शिवाच्या वीर्यापासून उत्पन्न झाले आहे. याच कारणामुळे शास्त्रामध्ये याला साक्षात शिव मानले गेले आहे. शिवपुराणामध्ये पारद शिवलिंगाचे महत्त्व आणि याची पूजा केल्यामुळे मिळणाऱ्या फळाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पाऱ्यापासून निर्माण केलेलं हे पारद शिवलिंग आहे. पारद शिवलिंगामध्ये विष्णू, कालिका, शिव, ब्रह्मा यांचा समावेश होतो. शास्त्रात पारद शिवलिंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गरुड पुराणात शिवलिंग ऐश्वर्य प्रदान करते असे सांगितले आहे. आयुष्यात एकदा जरी याची पूजा केली तरी अलोट संपत्ती, असीम ज्ञान, सर्वनिधी आणि अतुल ऐश्वर्याची प्राप्ती होते. केवळ दर्शनाने गोहत्या, ब्रह्महत्यासारखी महापातके नाहीशी होतात असा पुराणात उल्लेख आढळतो. लिंग पुराणात पारद शिवलिंगाच्या केवळ दर्शनाने 100 अश्वमेध यज्ञ केल्याचे, तसेच कोट्यवधी गायीचे दान केल्याचे, 1000 सोन्याचे नाणी दान केल्याचे आणि सर्व प्रमुख तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लाभते असे सांगितले आहे. पारद शिवलिंगावर अभिषेक करून त्याचे पूजन केल्यास जारण मारण उच्चाटनापासून मुक्ती, सुख, समृद्धी प्राप्त होते. 7.5 सुसह्य होते. कालसर्पाचा प्रभाव नाहीसा होतो. मनोकामनांची हमखास पूर्ती होते. पारद शिवलिंगाबद्दलची एक आख्यायिका अशी आहे. एकदा राक्षसाकडून देवांचा वारंवार पराभव होऊ लागला. त्यामुळे त्रासून जाऊन सर्व देव ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी धावले. ब्रह्मदेवाने सांगितले की याला उपाय एकच आहे, तो म्हणजे शंकराचा पुत्र. देव काळजीत पडले, कारण शंकर तर सदा समाधीत. यावर उपाय म्हणून त्यांनी शंकर आणि पार्वतीला एकांतात क्रीडेकरता पाठविले आणि आता तरी शिव पार्वती मिलन होऊन शंकराला पुत्ररत्न होईल अशी आशा करू लागले. मदन, रती आणि वसंत ऋतू यांनाही आपला पूर्ण प्रभाव पाडण्यास त्यांनी विनवले. अनेक वर्ष लोटली, पण शंकर पार्वती मिलन काही घडेना. वैराग्यशाली शंकरापुढे मदन काहीच करू शकेना. मग देवांनी अग्नीला शंकर पार्वती मिलन घडले की नाही हे पाहण्यासाठी पाठविले. अग्नी याचक बनून तेथे गेला. मिलन घडले नाही असे कळताच त्याने शंकराजवळ इच्छित वस्तूची याचना केली. शंकर वैरागी त्याच्याजवळ याचकाला देण्यासाठी काय असणार, म्हणून अग्नीने शंकराचे वीर्य मागितले. शंकरानेही पुढील भविष्यार्थ जाणून आनंदाने होकार दिला. दिलेल्या वीर्याचे तेज प्रत्यक्ष अग्नी ही सहन करू शकला नाही. त्याने ते गंगेत टाकले. गंगाही ते वीर्य धारण करू शकले नाही. गंगेने ते पृथ्वीवर लोटले. पृथ्वीवर आलेले ते शिववीर्य म्हणजेच पारा, यापासून जे शिवलिंग बनले तेच पारद शिवलिंग होय. नवीन शिवलिंग एकदा घरात आणले की ते उपासनेस वापरण्यापूर्वी सिद्ध करावे लागते. एखादे यंत्र वा लिंग सिद्ध करणे म्हणजे काय? जेव्हा एखाद्या कारखान्यात वा दुकानात यंत्र वा शिवलिंग बनते तेव्हा ते केवळ जड पदार्थ म्हणजे फक्त त्याला आकार असतो, त्यात शक्ती नसते. असे समजा की हाडामासाचा देह आणि पण त्यात प्राण नाही, त्यात ऊर्जा प्रस्थापित झालेली नसते. ही ऊर्जा कशी स्थापावी याचे एक शास्त्र आहे. त्यासाठी अत्यंत प्रबळ संकल्प शक्ती असावी लागते. कुंडलिनी जागृत असावी लागते. प्राण संक्रमण म्हणजे काय ते माहीत असावे लागते.
प्राचीन काळी शैव दीक्षेच्या वेळी गुरु शिष्याला स्वतः सिद्ध केलेले शिवलिंग देत असत। आता एक साधा भोळा शिवभक्त म्हणून आपण पारस शिवलिंग घरात आणल्यानंतर सर्वात प्रथम त्याची जागा निश्चित करावी। घराच्या देव्हाऱ्यात ठेवले तर ते सगळ्यात उत्तम। काही उपासक कपाट, टेबलाचा खण, साधनेची जागा अशा ठिकाणी ते ठेवतात। कोठेही ठेवले तरी त्याचे पवित्र राखले जाईल याची काळजी घ्यावी। ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवलिंगाची रोज पूजा करावी। ज्यांना काही कारणाने हे शक्य नाही त्यांनी निदान दर सोमवारी तरी करावी। जर आपल्याला शिवलिंगाची काळजी घेणे आणि त्याचे पवित्र राखणे शक्य नसेल तर शिवलिंग आणण्यापेक्षा दर सोमवारी वा जमेल तेव्हा शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे। अभिषेकासहित शिवपूजनाचा शास्त्रोक्त विधी शिवपुराणात किंवा बाजारात मिळणाऱ्या पूजेच्या पुस्तकात सहज मिळण्यासारखा आहे। पण आजच्या धावपळीच्या काळात बहुतेकांना असे विस्तृत शिवपूजन करणे शक्य होत नाही। ज्यांना यथाविधी धर्मशास्त्रानुसार पूजन करायचे असेल त्यांनी एखाद्या पुरोहिताकरवी ते करून घ्यावे, हे उत्तम आहे। आपल्याकडे पूजनाचे अनेक प्रकार प्रचलित आहेत। पंचोपचार, षोडोपचार, मानसपूजा वगैरे। त्यापैकी पंचोपचार पूजा आजच्या काळात बहुतेकांना करता येण्यासारखी आहे। पंचोपचार पूजेमध्ये 5 वस्तूंचा उपयोग केला जातो। त्या 5 वस्तू म्हणजे गंध, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य। मानवी शरीर पंचमहाभूतांनी बनवले आहे। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही ती 5 तत्वे। परमेश्वर या 5 तत्वाचा जनक असला तरी यापासून वेगळा आहे। कुंडलिनी शास्त्र योगशास्त्राप्रमाणे पंचमहाभूतांचे वास्तव्य अनुक्रमे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्धी या चक्रापाशी आहे। या चक्रांच्या वरचे चक्र आज्ञाचक्र म्हणून ओळखले जाते। तेच शिवस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे। कुंडलिनी योगशास्त्रानुसार परम शिवाशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे लय वा प्रतिप्रसव, म्हणजेच पंचमहाभूतांचा लय केल्याशिवाय शिवतत्व हाती येणार नाही। पंचोपचार पूजनामध्ये अर्पण केलेले जाणारे पदार्थ प्रत्यक्षात पंचमहाभूतांचे प्रतीक आहेत। गंध हे पृथ्वी तत्वाचे पुष्प, हे आकाश तत्वाचे दीप, हे अग्नि तत्वाचे धूप, हे वायू तत्वाचे आणि नैवेद्य हे जल तत्वाचे प्रतीक आहे। जेव्हा तुम्ही परमेश्वराला गंध, फुले वाहता वा निरंजनाने ओवाळता तेव्हा आपला पंचमहाभूतात्मक देह परमेश्वराच्या चरणी अर्पण करत आहोत ही भावना हवी। प्रथम आणलेले शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवावे। बाजारातून आणलेले शिवलिंग अनेकदा हाताळल्याचे ठसे, रंग, माती इत्यादी गोष्टींनी मालिन झालेले असते, म्हणून ते सर्वप्रथम स्वच्छ करावे। यासाठी गंगाजल वापरता आले तर उत्तमच। त्यानंतर शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालावे, मग परत गंगाजलाने शिवलिंगाला स्नान घालावे। पंचामृताने आलेला ओशटपणा आणि चिकटपणा जाईल याची काळजी घ्यावी। त्यानंतर शिवलिंग देव्हाऱ्यात वा तबकात ठेवावे। ही विधी शास्त्रोक्त असल्याने शक्यतो पुरोहित असणे लाभदायक ठरते। खालील मंत्र पंचोपचार पूजा केली जाते। ओम लं पृथिव्यात्मकं गंधं पर्क परिकल्पयामी असे म्हणत शिवलिंगाला गंध लावावे। मनात आधी सांगितल्याप्रमाणे समर्पणाचा भाव ठेवावा। ओम हम आकाशमतकं पुष्पं परिकल्पयामी असे म्हणत शिवलिंगाला फुले आणि बेलाची पाने वाहावीत। बेलाचे पानं तम, रज आणि सत्व या त्रिगुणाचे प्रतीक आहे। फुले शक्यतो पांढऱ्या रंगाची असावीत। पांढरा रंग निर्मळ निरंजन परमात्म्याचे प्रतीक आहे। ओम यम वाक्यात्मकं धूपं परिकल्पयामी असे म्हणत धूप व अगरबत्ती लावावी। कृत्रिम रसायनांनी बनवलेल्या अगरबत्तीपेक्षा धूप लोबान वा
गुगळ वापरणे चांगले. ओम रम वैहन्यात्मकं दीपम दर्शयामी असे म्हणून निरांजन ओवाळावे. निरांजनात शक्यतो गाईचे तूप वापरावे. ओम वम अमृतात्मकं नैवेद्यम निवेदयामी असे म्हणत नैवेद्य दाखवावा. ओम सं सर्वात्मकं सर्वोपचारं समर्पयामी असे म्हणत मनाचेच आपले सर्वस्व श्री शंकराच्या चरणी अर्पण करत आहोत अशी भावना ठेवून नमस्कार करावा. मनोमन पूजनात काही कमतरता राहिली असेल तर त्याबद्दल क्षमा याचना करावी. वरील प्रमाणे पूजन झाल्यानंतर शिवलिंगासमोरच साधनेचे आसन टाकावे. येत असल्यास प्रथम 10-12 वेळा नाडी शोधन प्राणायाम करावा. जर आपण कुंडलिनी योग मार्गावरचे प्रगत साधक असाल तर सुषुम्ना चालू करावी. पंचाक्षर मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा रुद्राक्षाच्या माळेवर म्हणावा. 11 माळा जमल्यास उत्तम, माळ नसेल तर घड्याळावर मोजून तो म्हणावा. मंत्र म्हणत असताना शिवलिंगाकडे एकाग्र चित्ताने पाहत शिवतत्व आपल्यावर प्रसन्न होत आहे अशी भावना ठेवावी. मंत्र जप पूर्ण झाल्यावर परत नाडी शोधन प्राणायाम करावा. त्यानंतर डोळे मिटून शिवध्यान करावे. आसनावर उठण्यापूर्वी शंकराचे एखादे स्तोत्र म्हणावे आणि मग उठावे. पंचामृताने स्नान रोज घालण्याची गरज नाही, पण निदान शिवरात्रीच्या दिवशी घालावे. विधीचा माहिती दिला तो विधी रोज करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या कुवतीनुसार जेवढे जमेल तेवढे करावे. पूजनाने भक्तिवर्धन झाले पाहिजे हे मात्र लक्षात ठेवावे. शंकराचे एक नाव आशुतोषा अर्थात भक्तावर लवकर प्रसन्न होणारा असे आहे. तेव्हा मनात भक्ती असेल तर सदाशिव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.